नमस्कार, मी वर्षा जेजुरकर स्वागत करते आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपल्यासोबत स्पेशल गेस्ट आहेत जिल्हा परिषद नाशिकचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओंकार पवार सर. सर नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे या चॅनलमध्ये. आणि सर, आपलं खूप खूप अभिनंदन की आपण ग्रामीण भागातील महिलांसाठी, एकल महिलांसाठी एक नवचेतना अभियान सुरू केलेलं आहे. तर सर प्लीज आपण या उपक्रमाबद्दल थोडीशी माहिती द्यावी. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या उपक्रमाची आपण ओळख करून द्यावी. तर नवचेतना अभियान आपण पाहतो की आपल्या समाजातल्या ज्या एकल महिला आहेत त्यांना खूपच त्रास होतो जगण्यात किंवा त्यांच्या भरपूर समस्या असतात. म्हणजे आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वे केला तेव्हा साधारणतः 1,10,000 अशा महिला आढळल्या की ज्या एकल आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत. तर त्यांचे खूप गंभीर प्रश्न आहेत. आपण समारंभांना आपण पाहतो गावांमध्ये त्यांना बोलवलं जात नाही, अनिष्ट प्रथा पाळल्या जातात. जसे की त्यांचं आपण मंगळसूत्र काढून घेतो, जोडव्या काढून घेतो, बांगड्या फोडल्या जातात स्मशानभूमीवर. तर याच्या संदर्भातच आम्ही एक जिल्हा परिषदेने नवचेतना अभियान चालू केलेलं आहे. याच्यात 5 स्तरावर आम्ही करतो आहे. पहिलं म्हणजे ज्या महिला ज्यांना पुनर्विवाह करायची इच्छा आहे तर जिल्हा परिषदेमार्फत आम्ही त्यांचे मेळावे आयोजित करून लग्न लावायचा पण आमचा मानस आहे. दुसरा आहे जे अनिष्ट प्रथा आहेत. सांगलीमध्ये हेरवाड ग्रामपंचायतीने केलं की अनिष्ट प्रथा ज्या एखादा पुरुष वागल्यानंतर फॉलो केल्या जातात, ते स्त्रीची कधी कधी तिची इच्छा पण नसते पण समाजाचं फोर्स म्हणून केलं जातं. तर त्या आपण शासन म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून त्या कशा आपल्याला थांबवता येतील, कुणालाही फोर्स न करता एक समाज प्रबोधनाच्या माध्यमातून. तिसरं असं आहे की अशा बऱ्याच महिला आहेत एकल महिला ज्यांची मुलं 18 वर्षाच्या आतली आहेत. तर शासनाची जी सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना आहे, तर आम्ही प्रत्येक महिलेला घरी जाऊन त्या बाल संगोपन योजनेनुसार 2200 रुपये प्रति माह ही एक स्कॉलरशिप मिळाली होती त्या मुलांना, ती देणं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ज्या एकल महिला आहेत त्यांच्या रोजगाराचा एक प्रश्न आहे. तर आम्ही तालुकानिहाय रोजगार मेळावे आयोजित करत आहोत आणि त्यांना आम्ही झेडपीच्या माध्यमातून एक स्कीम केलेली आहे की बिनव्याजी कर्ज जिल्हा परिषद देणार. आणि सगळ्यात शेवटचं, ज्या एकल महिला ज्यांना मुलं आहेत त्या लग्न करतील तर त्यांचे जी 18 वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांना जिल्हा परिषद 1 लाख रुपये त्यांचं FD करणार, ते 18 वर्षानंतर मॅच्युअर होणार. याच्यामुळे सर्वच त्यांच्या ज्या प्रश्न आहेत त्यांना चालना मिळेल असा आमचा मानस आहे. अतिशय छान उपक्रम सर आपण म्हणजे महिलांचं शिक्षण, महिलांचे जे मुलं आहेत त्यांचं शिक्षण, महिलांच्या रोजगाराचा प्रश्न इथे सॉल्व्ह होतो आहे या अभियानातून. आणि समाजाचं जे काही बंधन त्यांच्यावरती असतात तर ते देखील या अभियानातून हळूहळू त्या एक स्त्री समसमान आहे होती. विधवा झाली म्हणून ती काही कोणी वेगळी नाही आहे, तर ती पण आपल्यातलीच एक घटक आहे, तिला स्वतंत्र अस्तित्व आहे, हे आपण या अभियानातून सिद्ध करून दाखवणार आहात सर. आणि आमच्या सर्वांचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही सर्वजण ग्रामपंचायत अधिकारी झोकून देऊन या अभियानात निश्चितपणे यश मिळवून देणार सर. आणि दुसरा आपण एक अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे सर. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आपल्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाचे तुम्ही भाकरी घ्या आणि दुसरा जो 1 रुपया आहे तर त्याचं तुम्ही पुस्तक घ्या. तर भाकरी ते आपल्या तुम्हाला जगवेल आणि जे पुस्तक आहे तुमच्या आयुष्याला दिशा देईल. तर आपण प्रत्येक गाव तिथे अभ्यासिका हा उपक्रम आपण सुरू केला. बघा, येऊलेसे रोप लाविले दारी तयाचं वेलू गेला गगनावरी. आज आपण ते छोटंसं रोपटं लावलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये अभ्यासिका आपण सुरू केलेली आहे. आपले भरपूर आम्ही व्हिडिओ पण बघितले आहेत, फोटो बघितले उद्घाटनाचे. आपण ते रोपटं सुरू केले म्हणजे लावले सर. पण पुढे त्याचं वटवृक्षात निश्चित त्याचं रूपांतर होणार आहे. आणि जे मुलं ग्रामीण भागात आज MPSC UPSCचा आता म्हणजे पूर्वी क्रेज होती सर, अजून पण आहे. IAS पदाची सर्वांनाच क्रेज असते सर. परंतु काही मुलं म्हणतात ते मायाजाल आहे, जुगार आहे, तो एक जुगार आहे बुवा. नोकरी पण जाते, छोकरी जाते, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं की अभ्यासाच्या मागे लागले की वय पण निघून जातं. आणि क्लास 1 IAS चे स्वप्न बघणारा मुलगा मग क्लास 3 ची पोस्ट त्यांना मिळते, ते कधी क्लास 4 साठी सुद्धा अप्लाय करतात सर. अशी परिस्थिती आहे. तर मग या मुलांना तुम्ही काय सांगाल सर? अभ्यासिका जे आपण सुरू केली, आता आपण म्हणजे मी नाशिकमध्ये SDM पण होतो 8-9 आणि बघितलं की बरीच असं नाही की UPSC MPSC कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, पोलीस भरतीचे मी बघितलं तर इथं मुलं आजूबाजूची मुलं नाशिकला कशासाठी येतात तर लायब्ररी त्यांच्या गावात नाही, फिजिकलची तयारी ते करतात. तर मग आपण असं केलं की जिथं मागणी आहे तिथं अभ्यासिका देण्याचा आम्ही एक कार्यक्रम चालू केला. त्याचं नाव दिलं आम्ही सावित्रीबाई ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका. म्हणजे ज्या ज्या गावांमधून मुलं अभ्यास करतात 10च्या पेक्षा वर, त्यांनी जर आमच्याकडे मागणी केली, अशी आता आम्ही 500 गाव शोधलेली जिथं लोकांची मागणी, मुलांची मागणी आहे. तर त्या गावांना आम्ही लोकसहभागातून आणि काही प्रमाणात जिल्हा परिषदेकडून
असा निधी देऊन ज्या ज्या बंद खोल्या आहेत त्या दुरुस्त करून तिथे एक सुसज्ज अशी पुण्यात जशा असतात किंवा नाशिक शहरात जशा आहेत तशा अभ्यासिका तयार करण्याचा आम्ही मानस केलेला आहे. आणि आता गेल्या 1.5 ते 2 महिन्यात आमच्या अशा 100च्या वर चालू झालेल्या आहेत. त्यांचं जिओ टॅगिंग पण झालेलं आणि मुलं अभ्यास पण करतात. आणि पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात आम्ही त्या 500 अभ्यासिका पूर्ण करण्याची आमची तयारी आहे. आणि दुसरं ती अशासाठी आहे की आता हा एमपीएससी युपीएससी तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय करायचा की नाही, वातावरण प्रोव्हाइड करणं हे जिल्हा परिषद म्हणून आमचं काम आहे, ते आम्ही नक्की करतो. नक्कीच सर, तुमच्यासारखे आदर्श IAS अधिकारी त्या अभ्यासिकांमधून निश्चितच होणार सर. कारण आपल्यासारख्या अधिकाऱ्यांकडून प्रेरणा घेऊनच ते पुढे अभ्यासाला लागणार आहे. आपण वातावरण तयार करून दिलं म्हणजे अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे सर. आणि आपण तिथे म्हणजे मला तर असं वाटतं सर की प्रत्येक अभ्यासिकेमध्ये आपला एक फोटो आपण तिथे म्हणजे ज्या दिवशी आपला या नवीन जिल्हा परिषदेचं उद्घाटन झालं त्या दिवसाचा फोटो खूप व्हायरल झाला सर. की ज्ञान तिथे मान बघा सर. म्हणजे IAS अधिकाऱ्यांच्या खुर्चीत कोणी पण बसू शकत नाही. म्हणजे मुख्यमंत्री असतील तरी सुद्धा त्यांना तो मान नसतो. आणि हा मान जेव्हा आपण खूप कष्ट करतो, अभ्यास करतो त्यावेळेसच मिळतो. आणि त्या लायब्ररीमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांना आपल्याला हेच बिंबवायचं आहे की तुम्ही जर अभ्यास केला, चांगल्या पोस्टवरती गेले तर तुम्हाला म्हणजे तुमच्या ज्ञानाला तिथे मान मिळणार आहे. तर हे आपल्याला प्रत्येक गावात खेळायला आपल्याला पोहोचवायचं आहे सर. आणि अजून मला आपल्याला विचारायचं आहे सर की जिल्हा परिषद अंतर्गत आपल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज हे खूप म्हणजे प्रत्येक गावागावात हे चालू आहे सर. तर अजून आपलं एक चॅनल देखील या अभियानामध्ये या स्पर्धेसाठी पात्र म्हणजे होणार आहे, त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर अजून आपले कर्मचारी जे आहेत, ग्रामपंचायत अधिकारी आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल या अभियानाच्या माध्यमातून? ग्रामस्थांना तुम्ही काय संदेश द्याल? ग्रामस्थांना मी हा संदेश देईल की नाशिक जिल्हा हा पुरस्कारांचा जिल्हा आहे. आता आपण 8वी 9वी 7वीची परीक्षा पास केली, आता आपली बोर्डाची परीक्षा आहे. कारण मुख्यमंत्री पंचायत समृद्ध राज अभियान म्हणजे याच्यात नंबर येणं म्हणजे तुम्ही सर्व क्षेत्रात घरकुल असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, पशुसंवर्धन असेल किंवा आपल्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी याच्यात नंबर येणं म्हणजे तुमची बिगेस्ट अचिव्हमेंट आहे. तर माझे सर्व ग्रामपंचायत अधिकारी असतील, सर्व जे ग्रामस्थ जे तुमचे चॅनल ऐकतात किंवा जे सर्वांना असं आव्हान राहील की आपण आता 9वी पर्यंतच्या परीक्षा पास झालेलो आहे, पण जर आपण 10वीची परीक्षा नाही पास झालो तर आपल्याला चांगल्या कॉलेजला तसं ऍडमिशन नाही मिळत. तसं हे नाशिक जिल्ह्याला आपल्याला कसल्याही परिस्थितीत हा पुरस्कार घेणे, त्याच्यासाठी माझं सर्वांना आव्हान आहे की जीव तोडून जिल्हा परिषद पण काम करते, आपले सर्व ग्रामपंचायत अधिकारी पण काम करतायत, आपण वेगवेगळे उपक्रम पण हाती घेतलेले आहेत. तर ग्रामस्थांना पण माझी विनंती राहील की सर्वांनी झोपून देऊन फक्त 1 महिना आता राहिलेला जर दिलं तर नाशिक जिल्ह्याचा पुरस्कार हा 100% आपल्याला मिळेल. निश्चित सर, आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोतच सर. आणि आपली देखील प्रेरणा आहे, आपलं सहकार्य सदैव आम्हाला लाभत असतंच. आणि निश्चितच आपण जिल्हा परिषद नाशिकला देखील नंबर मिळवून देऊ आणि आपल्या ग्रामपंचायतीला देखील यामध्ये आपण पुरस्कार मिळवून देऊ सर. आपण आपला बहुमूल्य